या आध्यात्मिक परंपरेमध्ये विश्व पंढरीची ज्यांनी सुरुवात केली त्या दादा महाराज सांगवडेकरांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. दादा महाराज सांगवडेकरांच्या बद्दल जाणून घेणं हे खूप मोठा म्हणजे महासागर आहे तो. पण आता आपण थोड्या क्षणिक शब्दात आपण ते मी सांगतो आपल्याला. दादा महाराज सांगवडेकरांनी हा अध्यात्माचा वारसा पुढं विश्वनाथ महाराजांच्याकडून पुढं दादांच्याकडे आला आणि त्या निमित्ताने त्यांचं आध्यात्मिक कार्याबरोबर लोकांना जे अडीअडचणी असतात ते सोडवायचं काम त्यांनी केलं. आणि याच काम करत असताना समाजात जी उणीव आहे, समाजात जी दरी आहे ती त्यांना जाणवली आणि या जाणीवेतून त्यांनी ट्रस्टची स्थापना केली. त्यानुसार सामाजिक उपक्रम त्यांनी राबवायला चालू केले. आणि त्यांचं एक म्हणणं होतं की अध्यात्म म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणं नाही, तर गरजू निराधार लोकांना आधार देऊन त्यांना सनात करणं हे त्यांचं खूप महत्वाचं त्यांचं विजन होतं. आणि त्या पद्धतीने हा ट्रस्ट आपला काम करतोय. आणि दादा महाराजांनी विश्व पंढरीची स्थापना केली. आणि विश्व पंढरीची स्थापना करत असताना भारतभरातले लोक या विश्व पंढरीशी जोडले गेले. आणि हे लोक जोडले जात असताना त्यांचा आणि दादा महाराजांचा एक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. आणि यातूनच हा विश्व पंढरीचा वटवृक्ष उभारलाय. आणि दादा महाराजांना आयुर्वेदाविषयी खूप आवड होती आणि ह्याच आयुर्वेदाच्या आवडीनुसार आयुर्वेद जो लुप्त होत होता गेल्या काही वर्षात तो ह्या आपल्या विश्व पंढरीच्या माध्यमातून आयुर्वेद पुढे आला. आणि वेगवेगळ्या भारतात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत आयुर्वेद गेला. आज सांगायचं असलं तर आपल्या ट्रस्टच्या अंडर महाराष्ट्रातले 5,500 आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या ट्रस्टच्या अंडर काम करत असतात.